मसुरीमधली आमची पहिली मॉर्निंग. इथे जरी स्नोफॉल होत नसला तरी बर्फाने ओढलेल्या चादरीचा सुंदर माउंटन व्ह्यू आम्हाला होता. त्यानंतर गरमागरम मॅगी आणि चहाचा नाश्ता आम्ही केला. बाहेर निघायचा प्लॅन होता, पण तेवढ्यात गारा पडायला सुरुवात झाली. मग काय, इंडोर राहूनच थोड्या वेळ पत्ते आणि मूव्ही असा काहीसा टाईमपास करायचं आम्ही ठरवलं. जसं गारा पडायच्या थांबल्या तसं इमिजिएटली आम्ही मसुरी एक्सप्लोर करायला निघालो. त्यासाठी आधी आम्ही स्कूटी रेंटवर घेतली. अर्ध्या दिवसासाठी आम्हाला ₹500 रेंटने स्कूटी मिळाली. त्यानंतर मसुरीतल्या सुंदर घाटांचे व्ह्यू एन्जॉय करत आम्ही फिरायला निघालो. रस्त्यात एका ठिकाणी थांबून मी ग्लव्ससुद्धा घेतले, कारण आमच्याकडे एकच पेअर हँड ग्लव्स होते आणि खूपच फ्रीजिंग टेम्परेचर होतं आणि पुन्हा गारा पडायला सुरुवात झाली. कपडे भिजू नयेत म्हणून आम्ही एका मॅगीच्या स्टॉलवर थांबलो आणि अगेन मॅगीच लंचमध्ये सुद्धा खाल्ली. जसं क्लायमेट नॉर्मल झालं तसं आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. आम्ही आलो आहेत केम्प्टी फॉल्सला, जे वन ऑफ द फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. इथे वर स्कूटी पार्क केली आणि 15 ते 20 मिनटं असं खाली पायऱ्या उतरत आम्ही हा सुंदर लोकेशन बघायला आलो. हा बारामाही असलेला खूपच उंच असा वॉटरफॉल आहे. तुम्हाला हा फुल व्लॉगमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट स्टॉप होता लंडोर. सो बेसिकली हे ब्रिटिश कॉलनाइज आर्किटेक्चरसाठी फेमस आहे असं ऐकलं होतं, बट इथे बघण्यासाठी फक्त 2 चर्च, बोटावर मोजण्या इतके ब्रिटिशकालीन बिल्डिंग्स, 4 दुकानं म्हणजेच इकडचे फेमस कॅफेज होते. त्यापैकी एक होतं कॅफे दे लंडोर, जिकडचं कॅरट केक खूप फेमस आहे. सो कॅरट केक आणि चिली गार्लिक नूडल्स ट्राय केले. सो ही प्लेस बघण्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स करण्यासारखी होती, कारण इथे 1 to 2 डिग्री एवढंच टेम्परेचर होतं आणि त्यामध्ये केलेला हा फॉरेस्ट वॉक खूपच ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता.